स्वतःचं घर घेण्याचा विचार केला आहे पण बजेटमुळे मागं पुढं होतं आहे, किंवा घराचं भाडं भरून वैतागलं आहे आणि आता स्वतःच्या घरात जाण्याचा विचार करताय, तर मग आजचा व्हिडिओ आणि आजचा प्रोजेक्ट फक्त तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, माझं नाव स्टीवन आणि तुम्ही बघताय तुमच्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल बुकमायवास्तू मराठी. आज आपण पाहणार आहोत येवलेवाडीमधील एक दमदार प्रोजेक्ट जो अफोर्डेबल तर आहे, सोबत उत्तम लोकेशन आणि भविष्यासाठी उत्कृष्ट इन्व्हेस्टमेंटचा पर्याय ठरू शकतो. तर चला तर मग आता सुरू करूया आजच्या प्रोजेक्टची टूर. तुम्ही जर शिर्डीच्या साईबाबांचे भक्त असाल तर मग हा प्रोजेक्ट तुम्हाला बघताक्षणी नक्कीच आवडणार आहे. कारण या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी एका बिल्डिंगचं पोझिशन झाले आणि त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त कुटुंब राहतात आहे. आता या बिल्डिंगचं पोझिशन होताना इथं सर्व ॲम्युनिटीज तर बनून तयार झालेत, पण सोबत हे साईबाबांचं मंदिर जे आहे ते सुद्धा अतिशय आकर्षक पद्धतीने इथे बांधण्यात आलेलं आहे. 3.5 एकरच्या जागेवर टोटल 5 टॉवरचं प्लॅनिंग इथं करण्यात आलं होतं. त्यातलं एका टॉवरचं पोझिशन खूप आधीच झाले आणि 4 टॉवर जे आहेत ते अपकमिंग आहेत. त्याच्यातले 2 टॉवर जे आहेत त्याचं सेलिंग इथे चालू आहे. अनुक्रमे A2 आणि A3 बिल्डिंगचं जे सेलिंग आहे ते इथे चालू आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 1 आणि 2 BHK फ्लॅट इथे घेऊ शकणार आहात. आता एलिव्हेशनबद्दल बोलायचं झालं तर 3 फ्लोअर जे ते कार पार्किंगसाठी इथे सोडण्यात आलेत. B1, B2, B3 आणि त्यांचा ग्राउंड फ्लोअर आहे आणि वर 12 मजल्याच्या ह्या पूर्ण बिल्डिंग आहेत. एका फ्लोअरला 8 फ्लॅट तुम्हाला बघायला भेटतील. 8 फ्लॅटच्या मागं 2 लिफ्ट आणि एक स्टेअरकेस तुम्हाला इथे बघायला भेटेल. या प्रोजेक्टमध्ये टोटल 500 युनिट असणार आहे, ज्याच्यामध्ये 100 युनिटचं ऑलरेडी पोझिशन झाले, 200 युनिटचं इथं सेलिंग चाललं आहे आणि फेज 3मध्ये अजून 200 युनिट जे आहे ते लॉन्च इथे करण्यात येणार आहे. पोझिशनबद्दल सांगायचं झालं तर डिसेंबर 2028ला 2 बिल्डिंगचं पोझिशन आहे आणि पुढं डिसेंबर 2030ला राहिलेल्या 2 बिल्डिंगचं पोझिशन इथे होणार आहे. टोटल 18 ॲम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि ह्या ॲम्युनिटीज बनून तयार आहेत. तुम्ही माझ्या बाजूला तिथे क्लब हाऊस बघू शकता. त्या व्यतिरिक्त मेडिटेशन एरिया, जिम्नॅशियम, जॉगिंग ट्रॅक, सिनियर सिटीजन सिटआउट आहे, पार्टी लॉन आहे, मल्टीपर्पज प्ले कोर्ट आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, साई मंदिर आहे, गझिबो आहे, लँडस्केप इंटरनल रोड आहे, CCTV कॅमेरा सिस्टीम आहे, व्हिडिओ डोअर फोन फॅसिलिटी आहे, फायर फायटिंग सिस्टीम आहे, स्ट्रीट लाईट आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, सोलर वॉटर सिस्टीम आहे आणि अतिशय सुंदर असं डिझायनर एंट्रन्स गेटसुद्धा तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल, जिथे 24/7 सिक्युरिटी गार्डसुद्धा असतात. सो मंडळी, व्हिडिओच्या शेवटी आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे इथले रेट समजून घेऊ. जसं की मी सुरुवातीला म्हटलं होतं की इथे जे रेट आहेत ते अतिशय अफोर्डेबल ठेवण्यात आले. तर ह्यासाठी म्हटलं होतं की जर दक्षिण पुण्याचा तुम्ही विचार केला तर इथं जे रेट तुम्हाला बघायला भेटतील ते दुसरीकडे बघायला भेटणार नाही. आणि लोकेशन वाईज विचार केला तर इथून जे कात्रजचं लाल बसस्टॉप आहे किंवा कात्रजचं मेट्रो स्टेशन आहे किंवा नव्याने येऊ घातलेली मेट्रो जी आहे, जी की येवलेवाडीपर्यंत सँक्शन आहे, तर हे खूप जवळ तुम्हाला बघायला भेटेल आणि डेव्हलपमेंट जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात इथे झालेली आहे. सोबत हा प्रोजेक्ट मेन रोडला लागून आहे. एका बिल्डिंगचं पोझिशनसुद्धा झालं आहे, ॲम्युनिटीज बनवून तयार झालेले आहेत. तर या सगळ्यांचा सरासर विचार केला ना तर हे रेट जे आहेत ते खूप अट्रॅक्टिव्ह आहे. पण रेट सांगण्याच्या आधी माझी एक रिक्वेस्ट होती की तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आता इथले 1 BHK सांगायचे झाले तर 1 BHKचा कार्पेट 479 स्क्वेअर फूट आहे. आता रेरा कार्पेट जो असतो तो भिंतीच्या आतला असतो. सो 479 स्क्वेअर फूटचा जर आपण कार्पेट धरला तर भिंती पकडून किंवा जर आपण ह्याला बिल्टअप किंवा सेलेबल एरिया म्हटला तर तो 750 स्क्वेअर फूटच्या आसपास जातो. स्पेशियस असा 1 BHK हा तुम्हाला बघायला भेटेल आणि या 1 BHKमध्ये तुम्हाला एक नाही 2 टॉयलेट जे आहेत ते बघायला भेटतील आणि ह्या 2 टॉयलेट असल्यामुळे सुद्धा डेली रुटीनमध्ये आपल्याला त्याचा खूप फायदासुद्धा होतो. सो 479 स्क्वेअर फूटचा जो 1 BHK त्याची पॅकेज कॉस्ट जी ती 40 लाखाच्या आसपास जाते. हे सर्व खर्चसहित मी तुम्हाला सांगतो आहे आणि याची बेसिक कॉस्ट सांगायची झाली तर 33 लाखाच्या आसपास जाते. 2 BHKमध्ये इथं 3 व्हेरियंट तुम्हाला बघायला भेटतील, 600, त्याच्यानंतर 598 आणि 606 स्क्वेअर फूट.
तर 600 स्क्वेअर फूटचा जो 2 BHK आहे त्याची पॅकेज कॉस्ट 51,91,000 रुपये जाते आणि 606 स्क्वेअर फूटचा जो 2 BHK आहे त्याची पॅकेज कॉस्ट 52,38,000 रुपये इथे कोट करण्यात आलेले आहे आणि ह्या रेटमध्ये निगोशिएशनसुद्धा होईल. तर निगोशिएशन अशा प्रकारे होईल की जर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्टेड असाल किंवा ह्या बजेटमध्ये तुमचा घर घेण्याचा प्लॅन असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क करा. आमची बुकमायवास्तूची जी टीम आहे तो तुम्हाला हा फ्लॅट दाखवेल, हा पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लेन करेल, सोबत तुम्हाला निगोशिएशनसाठी सुद्धा निश्चित हेल्प करेल. आम्ही पुण्यातल्या ऑलमोस्ट सर्व डेव्हलपरसोबत काम करत असल्यामुळे आमचे जे व्ह्युअर्स आहेत, आमचे जे कस्टमर आहेत त्याला डेव्हलपरकडून थोडं एक्स्ट्रा प्राधान्य दिलं झालं, स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याचा फायदा तुम्हाला रेट निगोशिएशनसाठी होतो. बाकी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगतो की आम्ही कधीच कुठले चार्ज आमच्या व्ह्युअर्स आणि कस्टमरकडून करत नाही, त्यामुळे ते सुद्धा तुमचे पैसे निश्चित वाचतात. सोबत तुमची रिक्वायरमेंट बघून आमची जी टीम आहे बुकमायवास्तूची ती तुम्हाला घर शोधण्यासाठी मदतसुद्धा निश्चित करते. सो तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करूनच साईट व्हिजिटचा प्लॅन करा. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. स्पेशली शेअर करायला यासाठी विसरू नका की जे तुमचे मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना घर बसल्या ह्या अफोर्डेबल प्रोजेक्टची निश्चित माहिती मिळू शकेल. बाकी मला माझं वैयक्तिक मत विचाराल तर फर्स्ट होम बायरसाठी अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे. सोबत इन्व्हेस्टर जर असाल तुम्ही आणि छोटी इन्व्हेस्टमेंट करायची तरीसुद्धा हा खूप चांगला असा प्रोजेक्ट आहे. आणि येवलेवाडी हा भाग पहिल्यापासून महानगरपालिका हद्दीमध्ये आणि आत्ता जी नव्याने मेट्रो सँक्शन झाली त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये घराची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि रेट जे ते सुद्धा खूप स्पीडने ऑलरेडी ते वाढतात आहे. सो जास्त वेळ न घालवता निश्चित साईड व्हिजिटचा प्लॅन जो आहे तो तुम्ही झटपट करा. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.